अकॅडमिक इयर आता सुरू झालेलं आहे. सगळेजणच खूप सुपर एक्सायटेड असतात नवीन वर्षाच्या सुरुवातीला तरी ॲटलिस्ट. नवीन पुस्तकं, नोटबुक्स, त्यानंतर बाकीची सगळं साहित्य ह्याची जमवाजमव करायचं. म्हणजे ते एक दिवस शाळेचे जेव्हा आमच्या शाळा सुरू व्हायच्या ॲक्च्युली तेव्हा आम्ही सेकंड हँड बुक्स घ्यायचो. सो बुक्स तरी सेकंड हँड असायचे, नोटबुक्स नवीन घ्यायचो आम्ही. आणि काही रफ वर्क करायला जुन्या नोटबुक्सची रिकामी पानं जी उरलेली असायची ती आम्ही फाडून ठेवायचो आणि आजोबा आमचे त्याला शिवून द्यायचे, दाभण वगैरे असते त्याने. तर ते एकदम मला नॉस्टॅल्जिक झालं आणि चला म्हटलं आज एक व्हिडिओ करून मुलांची गप्पा तर मारायच्या आहेतच, बट नॉट ओन्ली गप्पा, काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे तुम्हाला. वर्षाच्या सुरुवातीलाच अभ्यास कसा करायचा की जेणेकरून परीक्षा आलं की तुमचे जे मेसेज येतात, मॅम खूप टेन्शन आलं आहे, मॅम काय करू, कसं करू, अभ्यास झाला नाही, हे झालं नाही, ते झालं नाही. सो दरवर्षी मी खरं तर हे सांगते. दरवर्षी ते म्हणतो ना ते एक हे आहे, पॅटर्न आहे आपला सगळ्यांचा, की ते दरवर्षी मी तुम्हाला सांगते, दरवर्षी तुम्ही ते ऐकता, काही ऐकतात, काही सोडून देतात, असं सगळं होत असतं. सो स्टुडंट्स, बेसिकली मी आता थोडंसं मेन मुद्द्यावरती येते. सायन्सचा अभ्यास आपण सुरुवातीपासून कसा करणार आहोत, आयडियली कसा केला पाहिजे, प्रॉपर पद्धत काय आहे की जेणेकरून तुम्हाला वर्षाच्या एंडला कोणत्याही टेन्शनशिवाय पेपर लिहिता येतील आणि एकदम कॉन्फिडंटली तुम्हाला परीक्षेला सामोरं जाता येईल. तुम्ही आपल्या चॅनलवरचे जे टॉपर्स इंटरव्ह्यू आहेत ते ऐकले असतील तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेलच की सगळ्यांनी डे 1 पासून अभ्यास सुरू ठेवलेला होता आणि तो कन्सिस्टंट होता. सो सगळ्यात पहिली मिस्टेक जी तुम्ही करता अभ्यास करताना ती म्हणजे बघू, परीक्षा जवळ आली की करू, अजून खूप दिवस आहेत, आत्ताच कुठं अभ्यास, असं काही तुमचे बऱ्याच, म्हणजे इवन शाळेत असताना आम्ही पण असं करायचो. बट आता कॉम्पिटिशन इतकं वाढलेलं आहे की तुम्ही आत्तापासून नाही त्या फ्लोमध्ये राहिलात की मग इट बिकम्स डिफिकल्ट फॉर यू आणि मग सगळ्या तुमच्यासहित सगळ्या घरादाराला टेन्शन येतं की बाबा परीक्षा परीक्षा परीक्षा. सो हे सगळं अवॉइड करायचं असेल, माझ्या मुलीचंही तुम्हाला मी उदाहरण दिलेलंच होतं. 10वीच्या अखंड वर्षभरात 10वी CBSE, स्टेट बोर्ड पण नाही, CBSEला होती ती, पण तरीसुद्धा तिनं साईड बाय साईड म्युझिकमधलं विशारदची एक्झाम देखील दिली, ती डिस्टिंक्शनमध्ये पास देखील झाली. विशारद इज व्हेरी डिफिकल्ट एक्झाम फॉर युअर इन्फॉर्मेशन. तर ती डिस्टिंक्शनमध्ये पास झाली. डिसेंबरमध्ये होती ती एक्झाम आणि त्याच वेळेस त्यांच्या शाळेच्या प्री बोर्ड्स पण तेव्हाच होत्या. मग ते दोनही मॅनेज केलं, कोणताही स्ट्रेस नाही, कसला स्ट्रेस नाही. म्हणजे परीक्षेमध्ये इकडं पण व्यवस्थित. हे सगळं कशामुळं पॉसिबल झालं तर डे 1 पासून तो अभ्यास कन्सिस्टंटली चालू होता. बरं, डे 1 पासून अभ्यास करायचा म्हणजे नक्की काय करायचं. आत्तासुद्धा क्लास घेते ना मी, तर बरेचदा मुलं मला जे नवीन आलेली असतात ते विचारतात, मॅम एखादा पार्ट मी शिकवत असेल की ह्याच्यावरती कसा प्रश्न विचारतात. तर सगळ्यात पहिली मिस्टेक तुमची हीच असते की तो सगळा जो कंटेंट आहे तो परीक्षेच्या दृष्टीनं तुम्ही त्याच्यावरती विचार करत असा, ना की नॉलेज घेण्याच्या दृष्टीनं. सो सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला ही करायची आहे की तो स्पेसिफिक पार्ट काही पण असू दे मग तो, तर त्याच्याकडे एक नॉलेज म्हणून बघा. डे टू डे लाईफमध्ये मी माझ्या मुलांना अक्षरशः वेगवेगळ्या गोष्टी सांगत असते, तो पार्ट एखाद्या गोष्टीमध्ये कन्वर्ट करून सांगते. आपल्या रोजच्या जीवनामध्ये ह्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, हे केलं की डेली लाईफमध्ये तुम्हाला कसा फायदा होणार, असं सगळं तो जो कंटेंट आहे तो डेली लाईफशी रिलेटेड केल्यामुळं ती एक्झाम्पल्स, ते सगळं जे आहे ते कन्सेप्ट्स वगैरे त्या जास्त चांगल्या पद्धतीनं डोक्यात बसतात. अभ्यासाचा पार्ट, सिलेबसचा पार्ट परीक्षेत विचारलं जातं म्हणून मी हे करणार, असं जेव्हा डोक्यात येतं तेव्हा ते मेंदू आपला तेवढा मग बोर होऊन जातो. इन्स्टेड ऑफ डुईंग दॅट, तुम्ही जेव्हा अभ्यास म्हणून न बघता समजून घेणं, ती कन्सेप्ट काय आहे बाबा, ह्यात काय सांगितलंय. एक सांगते बाळांनो, याच्यात तुम्ही जे 8वी 9वी 10वी 11वी 12वी हे सगळेच जे सिलेबस आहेत ते एकमेकांशी इंटरलिंक्ड आहेत.
9वीचं समजलं तर 10वीमध्ये समजणार, 10वीमध्ये समजलं तर 11वी 12वीला समजणार. 11-12चे माझे आत्ताचे जे स्टुडंट जे पासआउट होऊन गेलेले असतात ते अक्षरशः फोन आणि मेसेजेस करून सांगतात की मॅम तुम्ही लिहून दिलेल्या नोट्स ह्या इतक्या युजफुल ठरल्या की म्हणजे एकदम किचकट काहीतरी सांगत असतात म्हटल्या आमचे जे टीचर्स असतात खूपच मोठं काहीतरी, पण आम्हाला ते डोक्यात असतं की मॅमनी हे आपल्याला शिकवलं आहे, बाकी काही डोक्यात ठेवायचं नाही. बरोबर. सो ह्या पद्धतीनं सांगितलं गेल्यामुळं आणि त्याचं अंडरस्टँडिंग झाल्यामुळं ते कधीही विसरत नाही ती कन्सेप्ट, आणि मग उलट सुलट कसंही का विचार येणार त्याच्यावरती आपलं डोकं व्यवस्थित चालतं. सो पहिली गोष्ट जी चुकते तुमची ती अशी आहे, आत्ता तुम्हाला सांगितले त्या पद्धतीनं अभ्यास म्हणून न बघता कन्सेप्ट समजून घेण्यासाठी म्हणून ती बघा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिकवत असताना एखादी गोष्ट, जसं मी क्लासमध्ये बघत असताना माझ्या क्लासच्या मुलांना पहिली एक हे असते सूचना, ऑनलाईन क्लास असून सुद्धा मी ऑफलाईन सारखा फील असतो, म्हणजे मुलं जरी असं इकडं बघितलं की लगेच मी त्यांना हाक मारते काय चाललंय असं. सो तितकं इफेक्टिव्ह टीचिंग हे ऑनलाईन पद्धतीनं देखील होत असल्यामुळं मुलं ते लक्ष देऊन करतात. बरेचसे बाकीचे ऑनलाईन क्लासेस आणि माझा ऑनलाईन क्लास ह्याच्यामध्ये काय फरक असतो तर, म्हणजे मी आता माझं काही पब्लिसिटी करते असं नाही, बट मी फॅक्ट सांगते आहे. माझी ही मुलगी 11चे ऑनलाईन क्लासेस करते, पण ती अशी पेंगत असते, समोर टीचरला काही दिसत नाही, काही नाही, मुलं काय करतात ते आपलं बिचारे येतात त्यांच्या परीनं छान शिकवतात नो डाऊट, पण ते मुलं काय करतायत हे त्यांना कळत नाही. इथं माझं तसं नसतं. माझं कंपल्सरी व्हिडिओ ऑन ठेवायला सांगितल्यामुळं प्रत्येक समोरचा मुलगा मला ॲट अ टाईम स्क्रीनवरती दिसत असतो. बॅच साईज छोटी असल्यामुळं प्रत्येकाकडं मला इंडिव्हिज्युअली लक्ष देता येतं, आणि मग ती एक इंटरॅक्शन म्हणतो ना मुलं आणि टीचरची, ती खूप छान पद्धतीनं झाल्यामुळं तो एक फायदा होतो की तो विषय छान समजून घेता येतो मुलांना, त्यात इन्व्हॉल्व होता येतं, क्वेश्चन आन्सर्स होतात, आणि मग त्याचा उपयोग त्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी जास्त चांगल्या पद्धतीनं केला जातो. शिकवत असताना कधीही पुस्तक बघणे, बघा शाळेमध्ये पण तुम्हाला सवय असते, इकडं ते टीचर शिकवतायत आणि इकडं तुम्ही पुस्तकाची पानं पलटत बसताय. सो नेवर डू दॅट. ह्याच्यामुळं काय होतं, पुस्तकातलं समजत नाही म्हणून शिक्षक लागतात ना आपल्याला, मग शिक्षक जेव्हा एक्सप्लेन करतायत तेव्हा तुमचं लक्ष पुस्तकात, म्हणजे ना पुस्तकातलं समजतंय ना ह्यांनी काय सांगितलेलं समजतंय. सो ती एक गोष्ट पहिल्यांदा तुम्ही कटाक्षानं टाळायची आहे, ती म्हणजे शिकवत असताना कम्प्लीट फोकस त्या टीचरच्या एक्सप्लेनेशनकडं द्यायचं. इफ पॉसिबल तुम्ही तुमची एक नोटबुक आणि पेन्सिल हँडी ठेवायची शिकवत असताना. ते जे काही अशी एखादी माहिती असते ना की आपल्याला विसरली जाते, विस्मरणात गेलेली असते किंवा माहीतच नसतं बरेचदा, आणि ते शिक्षक सांगत असतात, सो ती एक गोष्ट तुम्ही पटकन नोट डाऊन करून ठेवायची. त्या तुमच्या रफ नोट्स झाल्या, रनिंग नोट्स असं त्याला म्हटलं जातं. रनिंग नोट्स म्हणजे शिक्षक सांगत असताना ते महत्त्वाचे मुद्दे, ते जे काही डायग्राम्स काढतात, मी बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये बरेचदा सांगते हे लिहून ठेवा, हे महत्त्वाचं आहे, असं काढून ठेवा. तर तो प्रकार हा जेव्हा होतो तेव्हा तुम्ही त्या प्रोसेसमध्ये जास्त इन्व्हॉल्व होता, आणि देअर आर चान्सेस की तुम्हाला ती कन्सेप्ट जास्त चांगल्या पद्धतीनं समजेल. त्यानंतर त्याच्या पुढची स्टेप म्हणजे पुस्तक व्यवस्थित वाचलं गेलं पाहिजे. हळूहळू आपल्या पेपरचा जो पॅटर्न तुम्ही बघितला तर त्याची डिफिकल्टी लेवल म्हणण्यापेक्षा असे प्रश्न विचारले जातात आत्ता ह्याच्यामध्ये, स्पेशली ह्या वर्षीचा जो सायन्स 2चा पेपर होता, ज्यांना कन्सेप्च्युअल क्लॅरिटी झालेली आहे त्याच स्टुडंट्सना फक्त हे उत्तर देता आलेली आहेत. ज्यांना ते समजलं नाही आहे आणि जे रट्टा मारू कॅटेगरीतले स्टुडंट्स आहेत त्यांना तो पेपर भयंकर अवघड गेलेला आहे. सो आपला बेस्ट साथीदार कोण? आपलं टेक्स्टबुक. बऱ्याच पेरेंट्सना आणि स्टुडंट्सना देखील अशी सवय असते की खूप सारं मटेरियल मी घेतलं म्हणजे मला छान मार्क मिळणार, तर तो एक महत्त्वाचा मिथ आहे. असं काहीही नसतं. मी तर असं म्हणते खूप सारं स्टडी मटेरियल इज इक्वल टू खूप सारं कन्फ्युजन, बिकॉज एकच एक कन्सेप्ट असते, ती फक्त शब्द बदलून दुसरीकडं लिहिलेली असते. मग मुलांच्याकडं ते नवनीत असतं, डायजेस्ट असतं, नोट्स असतात, अपेक्षित असतं, अजून बरंच काय काय असतं. आणि मग मला मुलं विचारत येतात, मॅम यात हे असं दिलं, ह्यात हे असं दिलं, मी नक्की कशातलं करू? सो मी जसं म्हटलं, खूप सारं मटेरियल इज इक्वल टू खूप सारं कन्फ्युजन, ते आपल्याला अवॉइड करायचं आहे. मेन तुमचा जो ट्रस्टवर्दी साथीदार आहे तो आपला टेक्स्टबुक आहे. टेक्स्टबुकमधला
ईच अँड एव्हरी वर्ड, अगदी सुरुवातीचा तो प्रस्तावना वगैरे ते नाही हां, ईच अँड एव्हरी वर्ड नाही तर तुम्ही ते वाचत बसाल. आपला कंटेंटमधला प्रत्येक सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे काही कानाकोपऱ्यात कुठं कुठं दिलेलं असतं ते सगळं तुमच्या डोळ्यांखालून मॅक्सिमम वेळा गेलं पाहिजे. आणि वाचत असताना हातात पेन्सिल असली पाहिजे. त्या पेन्सिलीनं जे महत्त्वाचे वर्ड्स आहेत त्याला तुम्ही अंडरलाईन करत चला. सनावळे असतात, साल असतं, सायंटिस्टचं नाव असतं, एखादा महत्त्वाचा शोध असतो, तर त्या गोष्टी तुम्हाला तेव्हा अंडरलाईन करून ठेवायच्या. ही एक स्टेप झाली. त्यानंतरच्या स्टेपला तुम्ही काय करायचं आहे बघा. हां, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण तो विषय समजून घेतला आहे गोष्टीसारखा, शक्य तितकं सोपं करून तो विषय समजून घ्यायचा. नंतर तो लेक्चर झाल्यानंतर स्पेसिफिकली मी सांगेन तुम्हाला तो वाचा. आधी वाचलं तरी ठीक आहे, पण ते समजत नाही बरेचदा, असं होतं. लेक्चर तो पाठ शिकून झाल्यानंतर तो पाठ पुस्तकात काय दिलं आहे ते एकदा वाचायचं. म्हणजे मग तुम्हाला ते कोरिलेट करता येतं की हां, ह्या टीचरने आपल्याला हे सांगितलेलं होतं, मग हां अच्छा हे असं आहे असं. सो ती प्रोसेस म्हणजे मला जर विचाराल तर मी सांगेन पुस्तक वाचायचं काम तो पाठ शिकून झाल्यानंतर करा. त्यानंतर वाचत असताना कीवर्ड्सना अंडरलाईन करत चला. त्यानंतरच्या स्टेपला काय झालं पाहिजे, तुम्हीच तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवल्या पाहिजेत. आत्ता सुरुवात आहे, आपल्याकडं प्लेंटी ऑफ टाईम अवेलेबल आहे आणि मग त्या वेळेचा सदुपयोग आपण कशा पद्धतीनं करणार, तर ह्या पद्धतीनं. आणि रोज ही प्रोसेस झाली. आपण जसं रोज जेवतो ना तसं रोज कमीत कमी 2 ते 3 तास तरी सेल्फ स्टडी. सेल्फ स्टडीमध्ये शाळेनं खरडे घाशी वगैरे तो प्रकार नाही. शाळेचं काम कंप्लीट करणं, रायटिंग करणं, जर्नल लिहिणं वगैरे वगैरे हे काम सेल्फ स्टडीमध्ये येत नाहीत. सेल्फ स्टडीमध्ये तो पाठ वाचणे, बघणे, त्याच्यावरती चिंतन मनन करणे, स्वतःचे नोट्स बनवणे, हा सगळा पार्ट येतो. जितका जास्त वेळ तुम्हाला सेल्फ स्टडीमध्ये मिळेल तेवढा तुम्हाला तो कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जास्त चांगल्या पद्धतीनं होणार. ऑनलाईन क्लासचा हा एक फायदा होतो. इकडं तिकडं जाण्या येण्यातला खूप प्रचंड वेळ वाचतो स्टुडंट्सचा आणि त्या वेळेचा सदुपयोग तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी जास्त मिळतो आणि ऑब्व्हियसली तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट हा नक्कीच मिळतो. तो एक पॉईंट मी नक्की जाता जाता सांगेन. मग सेल्फ स्टडी झाला. आता मला तो विषय कम्प्लिटली कळलाय का हे चेक करून घ्यायचं आणि मग नेक्स्ट स्टेपला जेवढे म्हणून पॉसिबल क्वेश्चन्स येतात त्या पार्टवरती ते वाचायचे, बघायचे, सोडवायचा ट्राय करायचा आणि एक्सपर्ट टीचर्सकडून ते चेक करून घ्यायचं की हे एकदा बरोबर आहे का बघा, ह्यात हे मुद्दे मी मांडलेत, हे अजून हवेत का काय कमी जास्त, हे सगळं झालं पाहिजे. तोही सेल्फ स्टडीचाच पार्ट आला. मग हे क्वेश्चनचे आन्सर्स तुम्ही कुठून घ्याल, तर PYQs तर आहेतच. आणि जसं आता माझ्या क्लासमध्ये अखंड महाराष्ट्रभरातनं पोरं येतात, वेगवेगळ्या शाळातली, वेगवेगळ्या जिल्ह्यातली असतात, त्यामुळे प्रत्येकाचा पेपर वेगवेगळा असतो. मग मी काय करते, मुलांना एक्झाम झाली की तो पेपर ग्रुपवरती शेअर करायला सांगते. माझ्याकडे त्यामुळं खूप सारे म्हणजे 50-60 मुलं असतील तर 50-60 प्रकारचे पेपर झालेत आहे. आता मला सांगा, मी जर एखाद्या पार्टवरती तेवढे प्रश्न मी जर तयार केले, प्रिपेअर केले, तर त्याच्या व्यतिरिक्त बोर्ड एक्झाममध्ये असं काय विचारणार आहेत, होय की नाही. सो तो एक पार्ट. मग क्वेश्चन आन्सरची तयारी झाली आपली आणि मग हे एकदा इव्हॅल्युएशन झालं की मग तो पार्ट आपला बाजूला ठेवून द्यायचा. नेक्स्ट पार्ट. हे सायन्सच्या बाबतीत झालं. असंच तुम्ही बाकीच्या विषयांच्या बाबतीत सुद्धा हा पॅटर्न फॉलो करू शकता, बरोबर. आणि मग जिथं तुम्हाला आता हे एकदाच केलं आहे आणि परत सोडून दिलं असं नाही. एक ठराविक इंटरवल नंतर, 1 आठवड्यानंतर किंवा 15 दिवसातून, महिन्यातून वगैरे त्याची रिव्हिजन पण झाली पाहिजे तुमच्याकडून. अदरवाईज तुम्हाला माहिती आहे एकदा गेलं डोक्यातून की ते पुन्हा आपल्या डोक्यात आणायला परत पहिल्यापासून प्रयत्न करावे लागतात. आपल्या मेंदूची ती टेंडन्सीच आहे. पुन्हा रिपिटिशन जेव्हा होतं तेव्हा ती कन्सेप्ट मेंदूमध्ये जास्त चांगल्या पद्धतीनं बसते. सो शाळेमध्ये एकदा शिकून होईल, तुमच्या क्लासेसमध्ये एकदा शिकून होईल आणि मग तुम्ही त्याच्यावरती अभ्यास कराल, तुम्ही त्याच्यावरचे पेपर सोडवाल. This is the scientific method of studying any subject from the beginning of the academic year. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला आत्ता आपल्याकडे जो वेळ आहे, प्रॉपर प्लॅनिंगनं
युटिलाइज करा तो वेळ. आत्तापासून काय करायचं असं नाही, बिलकुल नाही. तर जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल मनापासून की नाही बाबा काहीतरी छान करून दाखवायचं आहे आपल्याला बस ह्या वर्षी, तर मी जसं बघा गेल्या वर्षी तुम्हाला माझ्या मुलीचं टाईमटेबल पण दाखवलेलं होतं की कसं आम्ही दिवसाच्या वेळेचं डिव्हिजन केलं होतं आणि मग आदल्या दिवशी झोपतानाच ठरवायचं की मी उद्या ह्या वेळी हे करणार आहे, बरोबर. आणि मग ते जसं जसं होत जाईल तसं तसं त्याला टिक करत जायचं. आम्ही त्याची एक्सेल शीट बनवलेली होती, ती शीट पण मी शेअर केलेली होती, दाखवलेलं होतं सगळ्यांना की आम्ही असं असं केलं आहे. मग त्यातला जो दिवसातला ठराविक वेळ आहे तो अभ्यासाला, दिवसातला ठराविक वेळ अर्थात ती म्युझिकशी रिलेटेड होती, सो रियाजाला द्यायचा. आणि मग त्याच्यातून आम्हाला निवांत वेळसुद्धा बऱ्यापैकी मिळायचा. म्हणजे शाळा, क्लास, फक्त एक मॅथ्सचा क्लास होता तिला, आणि मग बाकीचा सगळा वेळ रियाज. म्हणजे सकाळचा 5ला माझा क्लास सुरू इकडं व्हायचा आणि 5ला तिचं तिकडं ते हार्मोनियम उघडायची. असं ते आमचं हे होतं वर्षभराचं. म्हणजे त्यातही कधी तिनं म्हणजे इवन एक्झाम वेळीसुद्धा कधी त्यात खंड पडलेला नाही. म्हणजे असं काही नाही आहे की आपल्याला खूप अभ्यास करायला लागतो. इव्हन CBSEचं हे आपल्या स्टेट बोर्डपेक्षा खूप डिफिकल्टी लेवल ही जास्त असते, तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे. बट तरीसुद्धा केवळ कन्सिस्टंटली अभ्यास करत गेल्यामुळं कुठलंही टेन्शन न घेता 96% तिला मिळालेले आहेत. होय की नाही, मी तुम्हाला सांगितलेलंच होतं. तुम्हाला देखील ह्या पद्धतीनं जर तुम्ही गेलात तरी तुम्हाला छान यश हे मिळणार, ह्याची गॅरंटी आहे. फक्त मी जे सांगते ते फॉलो करत जायचं, एवढंच करायचं आहे. सो आता हा व्हिडिओ बघून झाला की शांत एका जागी बसा, टाईमटेबल स्केड्यूल बनवा तुमच्या दिवसाचं, उद्याच्या दिवसाचं. आता आज दिवस संपत आला, सो उद्याच्या दिवसाचं स्केड्यूल बनवा. ह्यावेळी म्हणजे सकाळी मी ह्या वेळेस उठणार, त्यात एक्सरसाइजला पण थोडासा वेळ द्या. 15-20 मिनटं, अर्धा तासाचा तरी एक्सरसाइज झाला पाहिजे. एक्सरसाइज जितका होईल ना तितकं तुमचं बॉडी उत्साही राहते आणि त्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी होतो. नाही तर मग असं पेंगुळलेलं असं होतं की मग मेंदू पण ॲक्टिवेट राहत नाही आपला. सो दिवसातला आता वेळ तुम्हाला कसा डिवाईड करायचा आहे, तर मेन तुमचं झोप, 8 तासाची झोप झाली पाहिजे, कमीत 7 ते 8 तासाची ही झालीच पाहिजे. म्हणजे बाकी तुम्ही जेवण 2 घास कमी खा, पण झोप बिलकुल कमी करायची नाही, हे माझं पहिल्यापासून सांगणं असतं. बिकॉज मेंदूला तेवढी रेस्ट ही हवी असते, तरच तुमचा मेंदू ताजातवाना होऊन पुढच्या दिवसासाठी प्रिपेअर होतो. आता तुम्हाला काय करायचं आहे, 8 तासाची झोपेची वेळ पहिल्यांदा ठरवा. त्यानंतर तुमच्या शाळेची वेळ 11 ते 5 जी काही तुमची सकाळची व्हॉट एव्हर तुमची प्रत्येकाची शाळेची वेळ असेल तो एक लॉट बाजूला ठेवा. आणि मग क्लासचे जे काही वेळ असेल तो वेळ बाजूला ठेवा. आणि मग माझ्या हातात किती तास उरतात हे बघा. प्रत्येकाचं ते कॅल्क्युलेशन वेगवेगळं असेल. आणि मग त्यातला वेळ मी आता त्यातले फ्रेश जे काय म्हणूयात आपण माइंड असतं ज्यावेळेस, त्यावेळेस आपल्याला जो अवघड विषय वाटतो तो घ्यायचा. थोडंसं असं करत अभ्यास आपल्या आवडीच्या विषयाचा आपण कसाही करू शकतो. सो असं हे प्लॅनिंग तुम्ही करून सायन्सचा अभ्यास डे 1 पासून छान पद्धतीनं मॅनेज करा, प्लॅनिंग करा आणि ऑब्व्हियसली तुम्हाला त्याचा छान रिझल्ट हा मिळणार आहेच, हो की नाही. सो हेच आज बोलायचं होतं तुमच्यासोबत. तुमच्या बाकीचे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत देखील ही माहिती नक्कीच शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे. सो थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट.